सभा आहे आणि मला कल्पना आहे की थोडा मला सभेच्या टायमिंगपेक्षा उशीर झाला, तर माझ्या पण घड्याळात आता 9:45 म्हणतोय. खरं 9:45 म्हणते असं ना, मग आपल्याला 15 मिनिटं अजून वेळ आहे. पण आज या ठिकाणी मी आपल्या जिल्हा परिषदच्या या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार राजू भैया भोसले, आपले दुसरे पंचायत समिती गणाचे उमेदवार मान्य वसंतराव भंडारे भाऊ, त्याचबरोबर आपल्या या गणातील महिला उमेदवार सौ शोभाताई लोटेकर आणि उपस्थित सर्व सुनील तात्या वगैरे सर्व पदाधिकारी आज इथं आले स्टेजवर. अमोल मोहिते नगराध्यक्ष, सगळी आज मान्यवर मंडळी आहेत. परळीची सर्व बोबडे साहेब, बजरंग समोर सगळे बसलेत, कारंडे साहेब वगैरे सगळे आज आपण उपस्थित आहात. उशीर बराच झालाय त्यामुळे जास्त वेळ घेत नाही. पण आज 3 सभा होत्या, ही शेवटची आपली सभा सांगता सभा आहे. याआधी लिंबची केली, करळची केली, त्याच्या आधी भुईंज वगैरे करून मी इथं आलो. पण थोडा उशीर झाला, पण मला खात्री आहे आज आपल्याला भरपूर मार्गदर्शन मिळालेलं आहे मी असतोपर्यंत. आणि काय करायचं गावात जाऊन हे सगळ्यांना आता एवढ्या सगळ्यांनी मार्गदर्शन केल्यामुळं बऱ्याच म्हणजे आता कोण कोण भाषणं केली मला नाही माहिती, पण आज एक आहे की परळी हे आपलं सगळ्यांचं हे हक्काचं घर आहे. इथं सगळे आपण एकत्र असतो, एकत्र वावरतो. आपल्या या परळी विभागासाठी जे काय असेल ते निर्णय आपण एकत्र घेतो. आणि आज एक वेगळा या परळी विभागाचं विकासाच्या दृष्टीने एक वेगळं मॉडेल आपण निर्माण केलं आणि अजून त्याच्यामध्ये आपण भर टाकतोय. आज आपला हा एक काळचा डोंगरी भाग आणि डोंगरी भाग असल्यामुळं सगळ्यांना वाटायचं की आपण कुठेतरी अडगळीत आहे, कुठेतरी अडचणीत आहे. पण आज या विभागाची परिस्थिती ती राहिली नाही. आज चारी बाजूनं आपण दळणवळणाची सोय या परळी विभागामध्ये केली आहे, ही वस्तुस्थिती आहे. वर टोसेघरचा पठार भाग असू दे, इकडं आता सांडवली केळोली असू दे, पलीकडं कासचा भाग असू दे, कासचा पठार भाग असू दे, किंवा आपला धरणाच्या दोन्ही बाजूचा रिंग रोडच्या बाजूने असणाऱ्या गावांचा विभाग असू दे, आज प्रत्येक भागाला जोडण्याचं काम परळी विभागाशी किंवा प्रत्येक गावाला जोडण्याचं एकामेकाशी काम आपण केले. आता रोडचा रस्ता आपण काढतोय. पुढच्या ह्याच्यामध्ये आमचा प्रयत्न आहे की लावंगरवरून वर आपल्या लावंगरवरून आनावळ्याला रस्ता काढायचा. ते थोडक्यात लावंगरचं आणि वरचं जे पर्यटनाचं जे कनेक्शन पाहिजे ते कनेक्शन झालं पाहिजे. आज लावंगरची आपण पाणी पुरवठ्याची शेतीची योजना मंजूर करून घेतली. आता लवकरच आपण आंबळे प्रकल्प जो आहे त्याचं पण थोडा निर्णय करतोय. थोडी त्याची उंची कमी करून आपलं रायगड गावाला कुठेही म्हणजे बुडीतामध्ये ते जाणार नाहीत वगैरे असं काहीतरी निर्णय करून सगळ्यांच्या फायद्याचा निर्णय. रायगडचं पण काय नुकसान होऊ नये लोकांचं, त्यांची पण घरं बुडू नयेत आणि आपल्या खालच्या गावांना कारी, सोनवडी, गजवडी वगैरे या गावांना आणि परळीला सुद्धा त्याच्यातनं शेतीला पाणी मिळावं अशा पद्धतीचं आपलं नियोजन तिथलं चाललंय. बाकी रिंग रोड झाले, रिंग रोड आता आपण कॉन्क्रिटीकरण करतोय रिंग रोडचं. आता आपला नवीन रस्ता थेट बोगद्यापासून ते आपल्या जांभ्यापर्यंत जिथं आपली तालुक्याची हद्द आहे तो सुद्धा रस्ता हॅममधनं मोठा होतोय. आणि आज असे अनेक छोटे मोठे प्रकल्प आज वरनं आपण केळोली, सांडवली हा जो भाग आहे तो जोडलाय. म्हणजे उद्या सांडवलीवरनं केळोलीला जायचं म्हटलं तरी रस्ता आज त्या ठिकाणावर आपण पूर्ण करतोय. आज पळसावडे असेल, पांगारे असेल, या दोन्ही धरणांमुळं दळणवळणाची अडचण होत होती. धरणातनं जायला लागायचं, धरणाच्या भिंतीवरनं जायला लागायचं. आज दोन्ही धरणांवर बरंच तांत्रिकदृष्ट्या सगळं डोकं फोडून सगळं करून 2 पूल आपण मंजूर करून घेतले. आता या पुलांचं पण काम चालू होणार आहे की ज्या ह्यानं सांडवली असेल, बोंडारवाडी असेल, आपलं पांगारे असू दे, या सर्व गावांचं, पळसावडे असू दे, या सर्व गावांची वाहतूक ही सुरळीत या पुलांमुळे होणार आहे. ज्या अडचणी आपल्याला या 3-4 गावांना सोसाव्या लागतात पावसात
त्या अडचणी आपल्या कायमच्या आता दूर होणार आहे ते आपण लक्षात घ्या. आता आपल्याला पुढे जे करायचंय ते म्हणजे पर्यटनाच्या दृष्टीने आज परळीतल्या सुद्धा मंदिराला आपण 14 कोटी रुपये शासनाकडनं मंजूर करून घेतलेत आणि लवकरच त्याचं सुशोभीकरण त्याचं जे काही बाकीचं आहे ते चालू होणार आहे. आज आपण परळी आपला मानकिनचा रस्ता असेल, आपल्या इथनं वर आपण आता हे करतोय आपलं काय ते रोपवे की ज्याच्यामुळे पर्यटक येतील. आपल्या परळी धरणामध्ये सुद्धा लवकरच सर्व स्थानिकांना बरोबर घेऊन आपण बोटिंगचा सुद्धा जे व्यवसाय जो आहे तो त्या ठिकाणी सुरू करण्याचा आपला प्रयत्न आहे. आज अशा पर्यटनाच्या दृष्टीनं आपल्याला आता सगळ्यांना पुढे जायचंय. आपल्या विभागात पर्यटन झालं पाहिजे. दोन्ही आपल्या भाऊसाहेब महाराजांनी ज्या धरणाच्या मागच्या योजना आहेत या दोन्ही योजना पूर्ण करण्यासाठी आम्ही अधिकाऱ्यांच्या मागे हात धुवून लागलोय. एका बाजूची आपली पलीकडची जी आंबोडेची योजना आहे त्याचं टेस्टिंग झालंय, त्याचं बऱ्यापैकी ट्रायल झाले, तिकडचं सुद्धा टेस्टिंग झाले. काय अडचणी नक्की आहेत अजून, पण त्या अडचणी लवकरच दूर होतील आणि वरच्या धरणाच्या वरची जी गावं राहिलीत त्यांना पाणी उरमोडीचं जे आहे ते भाऊसाहेब महाराजांनी जे नियोजन केलं होतं त्या नियोजनातनं लवकरच चालू होईल हे सुद्धा मला मनापासून अगदी या ठिकाणी सांगावंसं वाटतं. असे अनेक विषय आहेत. जेवढे विषय आपण सांगू तेवढे कमी आहेत असं मला वाटतंय. आज आता निवडणुका आहेत, परळीचा निकाल लागलेला आहे. मला वाटतं निकालाचं फक्त मताधिक्याचं म्हणजे उत्सुकता ही तुम्हाला आम्हाला आहे. आज भैया असेल, भैयानं गेले 5-10 वर्ष सलग काम केले. पदावर असलं नसलं तरी भैया कामामध्ये असतो. प्रत्येकाचे प्रश्न, प्रत्येकाचं गावातल्या येणाऱ्यांचे कामं, त्याचबरोबर जिल्हा परिषद असू दे, कलेक्टर ऑफिस असू दे, जिथं असेल तिथे येऊन ती कामं मार्गी लावण्याचा प्रयत्न भैयाचा असतो. पदावर जरी नव्हता तरी भैयानं नक्कीच आपल्या भागाला साथ देण्याचं काम केलंय. वसंत बापू आपले दुसरे उमेदवार आहेत. आपल्याला सगळ्यांना माहित आहे की बापू हे धरणग्रस्त समितीचे अध्यक्ष आहेत. मागच्या वेळेला थोडं आम्हीच त्यांच्या सुनबाईंच्या विरोधात विद्याला उभं केलं, आम्हीच जरा त्यांना म्हणजे त्रास दिला, पण आता त्याची बापू आम्ही भरपाई भरून काढतोय. आणि आता तुमच्या सुनबाईंना आम्ही निवडून आणू शकलो नाही, पण तुम्हाला आम्ही निवडून आणतो एवढं लक्षात ठेवा. तेव्हा आमच्या मनामध्ये कुठलीही पूर्वीची बापू म्हणजे पूर्वीच्या जुन्या राजकारणाची शंका कुशंका किंतु परंतु अजिबात नाही. राजकारण हे बेरीज करून करायचं असतं, वजाबाकी करून होत नाही. तेव्हा आपल्याला चांगली लोक आपल्याबरोबर आलीत, त्यांना संधी देण्याचं काम बापूंच्या माध्यमातून केलंय आणि त्यांना सुद्धा आपण सगळ्यांनी साथ दिली पाहिजे, द्यायची आहे हे आपण लक्षात ठेवा. दुसऱ्या आपल्या उमेदवार शोभाताई आहेत, त्यांचं पण सरपंच म्हणून काम आपण बघतो. आज कुस सारख्या तसं बघितलं तर आपल्या परळी विभागातील एक परळीच्या खालोखाल म्हणजे संख्येनं म्हणा किंवा थोडं राजकीय जागरूकतेनं म्हणा एक महत्वाचं गाव, अशा गावाच्या सरपंच म्हणून त्या काम करतात. आणि एक हे ज्याला आपण ऍक्टिव्ह असं सरपंच म्हणतो, म्हणजे नुसतं पदावर आहे आणि स्त्री आहे महिला आहे म्हणून नुसतं पदावर नुसतं बसायचं म्हणून बसायचं असं त्यांचं काम नाही. स्वतः त्या फिरत असतात. ऑफिस म्हणा, पंचायत समिती म्हणा, माझ्याकडे येणं म्हणा, सातारला जाणं आणि आपल्या गावासाठी ज्या ज्या योजना उपलब्ध आहेत त्या योजना गावामध्ये आल्या पाहिजेत. आपल्या लोकांचं जे ग्रामपंचायत सरपंच म्हणून जबाबदारी आहे ती पार पाडता आली पाहिजे, हा प्रयत्न त्यांचा असतो. आज अनेक विषय आपले होते. बापूंच्या बाईंच्या प्रयत्नातनं आपण आपली जी गावं मला वाटतं जी याची होती 5 गावं जी ग्रामपंचायत म्हणजे पुनर्वसनातनं जी इतर राहिली होती, मग लुमणेखोल, वेणेखोल, कासारतळ वगैरे ही गावं, आरगडवाडी मला वाटतं त्यात होतं, अजून कुठले निसरळ, त्या गावांना ग्रामपंचायती नव्हत्या. गावं पुनर्वसनामध्ये खाली गेली होती आणि शासनाच्या एका निर्णयामुळे जरी वर इकडनं लोक जरी येऊन राहिली होती तरी त्यांना इथं कुठलेही शासन स्तरावर त्यांना कुठलीही ओळख त्यांची नव्हती. शासनाचं म्हणणं होतं की तुम्ही खाली गेलाय, आमच्या रेकॉर्डला तुमचं पुनर्वसन झालंय आणि तुम्ही परळीच्या विभागामध्ये शासनाच्या रेकॉर्डला अस्तित्वातच नाही. पण लोक तर सगळी इथं राहत होती, इलेक्शन इथं होत होते, पण शासनाचा पैसा जो वित्त आयोगाचा आहे तो या ग्रामपंचायतींना वापरता येत नव्हता.
अगदी आमदार फंडातनं डोंगरी विकास निधी किंवा शासनाकडनं कुठलाही निधी टाकायचा म्हटलं या गावांना तरी अडचण याची, कारण कलेक्टर ऑफिस म्हणायचं हे गाव खाली गेलंय आणि हे गाव खटाव मानला गेलंय आणि तुम्ही इथं कसे पैसे टाकताय. आणि त्या ह्याच्यातनं आपण बराच पाठपुरावा करून करून शेवटी आताच्या ह्याच्यामध्ये अनिल पाटील साहेब आपले मंत्री होते मदत पुनर्वसनचे, त्यांच्या माध्यमातून आपण आदेश काढून घेतले आणि 5ही गावांच्या ग्रामपंचायती या त्या ठिकाणी स्थापन झाल्या आणि त्यांना सगळे अधिकार ज्या त्या ठिकाणी त्यांना मिळाले ही वस्तुस्थिती आहे. तर हा एक महत्वाचा विषय आपण मार्गी लावला. बाकी छोटी मोठी गाववारी कामं तर चालूच आहेत, चालू राहणारच आहेत, त्यात काय होत नाही. आता आपण पदावर आहे, तुमच्या आशीर्वादानं मी मंत्री झालो, तुमच्या आशीर्वादानं 5व्यांदा आमदार झालो, तुमच्या आशीर्वादानं आज महाराष्ट्रात फिरतोय. बोबडे साहेबांना आता एकदा दौऱ्यावर घेऊन जातो जरा लातूरला वगैरे, दुष्काळात त्यांना जरा सोडून येतो तिकडं, जरा उन्हाचा चटका त्यांना बसला की इकडे गारगार वाटते परळीमध्ये, त्यांना कळलं उन्हामध्ये कसं असतंय. पण आज तुमच्या आशीर्वादानं महाराष्ट्रभर फिरतोय. बरेच इतर जिल्हे, ज्या जिल्ह्यांमध्ये मी आयुष्यात कधी गेलो नव्हतो त्या जिल्ह्यांमध्ये मला दौरे करता येतात. आणि आज हे सगळं जे आहे तुमच्यामुळे आहे. तुम्ही जो माझ्यावर विश्वास ठेवला, माझ्या मागे उभा राहिला, मला जी ताकद दिली, स्थानिक असतील, मुंबईकर असतील, सगळ्यांनी जे मला भरभरून दिलं, आज त्याचं हे सगळं जे आहे ते मूर्त स्वरूप आहे असं म्हणावं लागेल. माझं मंत्रीपद हे माझं एकट्याचं नसून हे तुमचं आहे, लक्षात ठेवा. आज तुम्ही सगळे शिवेंद्रराजे बांधकाम मंत्री नाहीत, तुम्ही सगळे बांधकाम मंत्री आहात, फक्त सह्याचे अधिकार माझ्याकडे आहेत. सह्या फक्त तुम्ही कोणी करायला येऊ नका, नाहीतर माझी वाटच लागत. त्यामुळं गमतीचा भाग आपण सोडून देऊ. पण आज वस्तुस्थिती हीच आहे की आज आपल्यामुळं हे सगळं वलय जे आहे ते माझं आणि इथं असणाऱ्या सगळ्यांचं आहे. आणि आम्ही कुणी कधी विसरणार नाही. कुणी काही सांगू दे, काही म्हणू दे. आता विरोधक आहेत, उभे आहेत वगैरे, सगळं ठीक आहे, तर त्यांच्याबद्दल काही बोलण्यासारखं सांगण्यासारखं नाही. काहींचं म्हणणं होतं की शिवसेनेकडनं थोडंफार आम्हाला काहीतरी मिळतंय, तेव्हा आम्हाला मिळते तर तुमच्या का पोटात दुखतंय, जरा आम्हाला मिळू दे. आम्ही कुठं काय म्हणतोय, आम्ही तुमचेच आहे. भैया पण म्हटलं मिळते तर मिळू दे, आमचं कुठं काय. असे काही उमेदवार उभे राहिले. आता काहींनी उगाच फॉर्म भरायचा म्हणून भरला, आता कुणाला काय बोलायचं. एक बापूंचं काय तर घरातलाच विषय जरा, हो बापू दिला पाठिंबा दिला. आता काय असे आता उमेदवार पण बस दिलीप तू आहे म्हणल्यावर डिपॉझिट सगळ्यांचंच गायब होईल, जिल्ह्यातलं गायब होईल तुझ्यामुळे डिपॉझिट. तू आहे म्हटल्यावर विषय नाही, दिलीप आहे म्हटल्यावर वरची 4 गावं लाईनीतच दिलीप चालवणार. मुंबईकर पण सगळे आलेत, ते तर आहे. मुंबईकरांचा तर पहिला पाठिंबा आहे, म्हणजे गावाकडच्यांचा जेवढा महत्वाचा आहे तेवढा परळी खोऱ्यातील सगळ्या मुंबईकरांचा महत्वाचा आहे. कारण शेवटी मुंबईवरनं विचार जो आहे तो गावाकडं मुंबईवरनं येतो, ही वस्तुस्थिती आहे. आज आपण म्हणजे पूर्वी सगळ्याच गोष्टी मुंबईच्या विचारानं व्हायच्या हे आपल्याला सगळ्यांना माहित आहे. पण नंतर आज सुद्धा गावातली जी प्रमुख निर्णय असतात, गावातले जे निर्णायक भूमिका काय घ्यायची ह्याच्याबद्दलचं जे असतं त्याच्याबद्दल आज सुद्धा मुंबईकर मंडळींना विचारात घेतलं जातं, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे मुंबईकर मंडळींनी पण मला भरभरून साथ दिली, भैयाला साथ देतात आणि 100% या निवडणुकीत सुद्धा सर्व मुंबईकर मंडळी भाजपच्या बरोबर आहेत. हे चित्र संपूर्ण मतदारसंघामध्ये दिसतंय, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आता फक्त जे आहे ते आता सगळं वातावरण चांगलं आहे. आता वातावरण चांगलं आहे म्हणून आपण निवांत होणार हा धोका आहे. आणि निवांत होणारा मतदानाची टक्केवारी कमी होऊ नये हे आता सगळ्यांनी तपासलं पाहिजे किंवा त्याच्यावर सगळ्यांनी आता हे केलं पाहिजे. काय होतंय, भैया निवडून येणार आहे, काय होतंय वसंत बापू निवडून येणार आहे, काय होतंय शोभाताई निवडून येणार आहे. मग मी जरा सातारला जाऊन येतो, मी जरा इकडं काय चाललंय बघून येतो, मी जरा हे करून येतो. मग सकाळचं मतदान दुपारी, दुपारचं मतदान संध्याकाळी, आणि वेळ झाल्यावर आपण गेटवर जाऊन बघून येतो. संपलं होय, चला आता पुढच्या वेळेला देऊ. असं काही करू नका. त्यामुळं सगळ्यांनी टक्केवारीनं मतदान केलं पाहिजे. आणि सातारा तालुक्याचं जिल्हा परिषदेमध्ये मताधिक्याचं रेकॉर्ड आणि पंचायत समितीमध्ये सुद्धा मताधिक्याचं रेकॉर्ड हे परळीनं करायचं, एवढं लक्षात ठेवा. परळी गटानं रेकॉर्ड ब्रेक विजय आपल्याला या निवडणुकीत मिळवायचा आहे.
तुम्ही कसं मला रेकॉर्ड ब्रेक येणं महाराष्ट्रात 2 नंबरनं पाठवलं, तसंच आज एवढं काम आपण केलंय, एवढं वातावरण आपल्या जिल्हा परिषद गटात आणि दोन्ही पंचायत समितीच्या गणात चांगलं आहे. सगळ्यांचा आपल्याला भरपूर पाठिंबा आहे. कुणीही कामाच्या वरनं किंवा कुठल्या याच्यावरनं आपल्याबद्दल वाईट बोलत नाही, काय नाही. एखाद दुसरं टीका टिप्पणी करणारं कोणतं असू शकतं, ते तर सगळीकडेच असतं. पण शेवटी आज काम केलंय, कामं दाखवलीत, कामं दिलीत, कामं पूर्ण केलीत, म्हणून आज हक्कानं इथं उभं राहून तुमच्या समोर मी बोलू शकतो, भैया बोलू शकतो. ही वस्तुस्थिती आहे. कामच केलं नसतं तर तुम्ही आमचं ऐकून पण घेतलं नसतं आणि एवढ्या उशीरपर्यंत थांबला पण नसता. हे सुद्धा तेवढंच खरंय. तेव्हा आज कामं केलेत म्हटल्यावर हक्काने आम्ही तुम्हाला म्हणू शकतो की बा तुमचं बहुमोल असं मतदान ते आम्हाला द्या, भाजपला द्या, कमळाला द्या आणि आपण ते देणार हे मला 100% माहिती आहे. फक्त टक्केवारी आपली आता चांगली झाली पाहिजे, याचं उद्या दिवसभरात बसून नियोजन करा. बाकी आता उद्या कुणीही बाहेर फिरायला जायचं नाही. शेजारच्या गावात काय चाललंय, दिलीप काय करतोय, माझ्या इथं काय शिजतंय, दिलीपच्या इथं काय शिजतंय किंवा बजरंगच्या इथं काय शिजतंय बघायला जायचं नाही. जे काही शिजवायचं आहे ते शिजवून आपलं आपण सगळ्यांनी करून ठेवा. कोण काय कुठं काय हे बघायला जाऊ नका. आपलं गाव आधी गावाची टक्केवारी. हे पत्रकारांना माझी सांग नाही, शिजते म्हणजे घरामध्ये काय शिजतंय. आता तुम्ही पत्रकार काय तर वेगळी बातमी कराल माझी, तर नाही आपले ते अमित आहे म्हटलं, अमित काय तर अमितला आता त्याच्या काय बघा बघा बघा. आता उद्या आहेच माझी बातमी. महेश माझ्या घड्याळात 10ला 5 मिनिटं कमी आहे. नाही वर येऊन बघ बाबा तुझा व्हिडिओ घेऊन, तुझा कॅमेरा घेऊन माझ्या घड्याळात 10ला 5 मिनिटं कमी आहेत अजून. त्यामुळं 5 मिनिटं मी बोलणार आहे, त्यामुळे तू थांब. पण हे काय जाऊ दे, जास्त वेळ नाही घेत. हे काय एवढंच सांगतो की आज भाऊसाहेब महाराजांवर आपण विश्वास ठेवला. आज आपले गजानन दादा असतील, आज दळवी आपल्यात गजानन दळवी आपल्यातनं गेलेत. आज अनेक आपल्या इकडची सगळी म्हणजे महाराजांबरोबर काम करणारी, पूर्वी जानूभाऊ होते, दिलीप कुरळे होते, अशा अनेक युवती आपल्यातनं गेली. आज आप्पा वगैरे यांचं आपल्याला मार्गदर्शन आहे. शंकर आप्पा आपल्यात आहेत आणि नक्कीच आज ही सगळी जुनी मंडळी आहेत. ज्यांनी फार अडचणी या तालुक्यामध्ये बघितलेल्या आहेत. या परळी विभागामध्ये तर फार अडचणींना तोंड दिलेलं आहे. आज आपण सगळे तरुण पिढी जी आहे, जी आज कॉलेजला आणि शाळेला जाते, आपण घरातनं बाहेर पडलो, आपल्याला कळायला लागलं तेव्हा आपण डांबरावरच पाय ठेवला. व आपल्याला वाटतं डांबर इथं पहिल्यापासूनच होतं. पण ही जुनी लोक जी आहेत, जी आपल्यापेक्षा 5-50 वर्षांना मोठी आहेत, ह्यांना खरं परळी विभाग पूर्वी कसा होता ह्याची माहिती मला वाटतंय मुलांनी या जुन्या लोकांकडनं घेतली पाहिजे. म्हणजे जे गजानन दादा वगैरे ही लोक सांगायची की सज्जनगडच्या वरच्या बाजूनं म्हणजे तिथनं डोक्यावरनं सगळं तूप वगैरे घेऊन यायचं, परळीच्या बाजारात विकायचं आणि इथून पावसाळा सुरू व्हायच्या आधी जर लोक वर गेली तर ती पुढच्या पावसाळ्यानंतरच कळायचं की त्यातली किती राहिली आणि किती गेली. आणि त्याच्यानंतर मग खाली जी काही गाठभेट होईल ती पावसाळा संपल्यानंतरच गाठभेट व्हायची. अशी आपली अवस्था. आपल्या रस्ते नाहीत, काय नाही. मला वाटतं परळीला एकमेव रस्ता इथं येणारा असत. पूर्वी धरणाच्या याच्यावर पण जुन्या आता बबनराव वगैरे सगळी आहेत. आज भिको दादा वगैरे ही मंडळी नाहीत, संपत तात्या वगैरे आपल्यात. पण परळी आता आपण एवढं फास्ट इकडनं सगळीकडनं जातो, हे अर्ध्या पाऊण तासाच्या अख्खा राऊंड आपण या रिंग रोडनं मारू शकतो. पण एक काळ असा होता की आंबवड्यावरनं साळीला जायचं म्हटलं तर एक दीड 2 तास लागायचे पोचायला आणि धुरळा खायचा तो वेगळाच. म्हणजे वेळ लागणार ही वेगळीच गोष्ट. आणि सगळ्या धुरळ्यातनच जायचं, धुरळा खातच जायचं, अशी अवस्था होती. पण आज ही परिस्थिती आपण बदलली आणि हे आपण करून दाखवलं. नुसतं बोललो नाही, नुसतं आलो आणि भाषणं केली आणि मतं घेतली आणि गायब झालो असं आपण कुणी केलं नाही. आज कामं जी गरजेची होती, जी होणं लोकांना अपेक्षित होतं, अशी कामं आपण ताकदीनं पूर्ण केली ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून आता आपण सुद्धा सगळ्यांनी भारतीय जनता पार्टीच्या तिन्ही उमेदवारांच्या बरोबर ताकदीनं राहावं. कमळ हे आमचं चिन्ह आहे. सगळ्यांनी कमळाच्या समोरचं बटन दाबून राजू भैया, वसंत बापू भंडारे आणि शोभाताई या तिन्ही उमेदवारांना निवडून आणावं ही विनंती मी करतो. निवडून आणणारच आहे. निवडून आणावं म्हटलं की तुमच्यावर संशय घेतो असं होईल. त्यामुळे जसं मी म्हणणार नाही, तुम्ही निवडून आणणारच आहे. फक्त मताधिक्य जे आहे
ते आता तुम्ही ठरवावं, किती आपलं मताधिक्य रेकॉर्डला कसं न्यायचं एवढंच ठरवावं, एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद बाबा. एक सगळ्यांना स्वागत करायचं आहे. सुरेंद्र बाबांचा सत्कार होत आहे. उधळून देतो तुफान सगळं